आज आपल्याला काही टॉपिक जे राहून गेलेले ते पण आपल्याला आज शिकायचे आहेत. आज जर तुम्ही साथ दिली, तुमची पण साथ आणि लाईटची पण साथ महत्वाची, कारण आज शनिवार आहे. तर आपण विल फिनिश आज आपल्याला हे चॅप्टर संपवता येईल. सर्क्युलेशन पार्ट आपण बघतोय. रेस्पिरेशन पार्ट आपला झालेला आहे, त्यामुळे आपण काय शिकतो आता? सर्क्युलेशन. हार्ट बद्दल बऱ्याचशा गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या, ब्लड बद्दल बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या. त्याच्यानंतर निरनिराळ्या प्रकारचं कंडक्शन सिस्टीम काय असते ते आपण शिकलो. ईसीजी काय असतो तो आपण शिकलो, बरोबर. आता ह्या स्टेप पर्यंत आपण आलेलो आहे की हार्टचं रेग्युलेशन कसं केलं जातं, रेग्युलेटरी मेकॅनिझम कसं काम करतं, नर्वस रेग्युलेशन कसं होतं आणि केमिकल रेग्युलेशन कसं, दॅट वी हॅव स्टडीड येस्टरडे. आज आपल्याला ब्लड प्रेशर, पल्स प्रेशर, बरोबर, ब्लड प्रेशर, पल्स प्रेशर, हायपोटेन्शन, हायपरटेन्शन, टॅकिकार्डिया, ब्रॅडिकार्डिया, हे सगळ्या टर्म्स आपल्याला शिकायचे आहेत. त्यानंतर काही डिसीजेस शिकायचे आणि एक लास्ट पार्ट जो शिकायचा आपला बाकी आहे, दॅट इज लिम्फॅटिक सिस्टीम. काल आपण हे पण शिकलो, ज्याला आपण म्हणू शकतो ब्लड वेसल कशा कशा प्रकारच्या असतात. तर त्याच्यात आपण पाहिलं होतं की कॅपिलरीज ज्या असतात तिथपर्यंत आपण पोहोचलो होतो की आर्टरीज, वेन्स मध्ये बेसिक डिफरन्स काय असतो आणि त्याच्यानंतर कॅपिलरीज काय असतात. कॅपिलरीज मध्ये जे छिद्र असतात त्यांना आपण फेनेस्ट्री म्हणतो. तर पुढे गेल्यानंतर जेव्हा तुम्ही हायर स्टँडर्ड्स मध्ये जाल त्यावेळेला तुम्हाला कळेल की देर आर 3 टाइप्स ऑफ कॅपिलरीज. कॅपिलरीजचे पण 3 टाइप असतात. तर कंटिन्युअस कॅपिलरीज, सायनसॉइड कॅपिलरीज, त्याच्यानंतर फेनेस्ट्रेटेड कॅपिलरीज, असं आपल्याला पुढे शिकणार आहोत. तर आज आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय शिकायची आहे, तर पहिले ह्या टर्मिनॉलॉजी पटपट पटपट पहिल्या 10-15 मिनिटात आपण या ओढवून देऊ. नंतर मग डिसीजेस बद्दल बोलू आणि नंतर जो चॅप्टरचा लास्ट पार्ट आहे, चॅप्टरचा लास्ट पार्ट जो आहे बाळांनो, तो आपण शिकणार आहोत आणि दॅट इज लिम्फॅटिक टिश्यू ऑर लिम्फॅटिक सिस्टीम. तर त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया काही बेसिक गोष्टींपासून. सगळ्यात आधी आपण सुरू करू कार्डियाक आउटपुट. हेडिंग देऊया कार्डियाक आउटपुट. स्ट्रोक व्हॉल्यूम. एक 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 टर्मिनॉलॉजी आपण समजून घेतोय. हेडिंग दिलं कार्डियाक आउटपुट. कार्डियाक आउटपुट काय प्रकार आहे ते आपण समजून घेऊ पहिल्यांदा. कार्डियाक आउटपुट दुसरं तिसरं काही नाही, अतिशय सिंपल अशी टर्म आहे. कार्डियाक आउटपुटचा अर्थ होतो की इट इज द व्हॉल्यूम ऑफ ब्लड, इट इज द व्हॉल्यूम ऑफ द ब्लड pushed by the heart in systemic circulation in 1 minute. एका मिनिटामध्ये किती सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ब्लड टाकलं गेलं, दॅट इज कार्डियक आउटपुट. नॉर्मली आपण असं धरून चालतो की 70 to 72 बीट्स पर मिनिट, बीपीएम आपण त्याला म्हणतो, बीट्स पर मिनिट, इतक्या वेळा आपला हार्ट पंप करतं. आणि प्रत्येक वेळेला पंप केल्यानंतर बाळांनो, प्रत्येक वेळेला पंप आवाज खूप किती ब्रेक ब्लड होतोय. बाहेर फेकलं जात असतं, हे बाहेर टाकलं जातं. आता हे रेंज तर चांगली आहे.
आता बघा आला काही प्रॉब्लेम आला तर मला सांगा. 72 बीट्स पर मिनिट आणि प्रत्येक बीटला किती होतात 70 ml. जर ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर किती होतं नीट बघा. 70 इंटू 70 जर केलं तर 4.9 लिटर ब्लड एका मिनिटामध्ये पंप केलं. येतंय लक्षात? 4.9 किंवा जर 72 मानलं तर किती होईल? 70 इंटू 72 इज इक्वल टू 5040 ml. म्हणजेच काय? 5.04 लिटर. बरोबर? इट इज कॉल्ड एज कार्डियाक आउटपुट. द blood pumped by left ventricle into systemic circulation in 1 minute. That is cardiac output. आता बघूया आपल्या टेक्स्टबुक मध्ये काय दिलेलं आहे का याच्यासाठी वेगळं. स्ट्रोक व्हॉल्यूम. आता स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय? इट इज द व्हॉल्यूम ऑफ द ब्लड pumped during single ventricular contraction. लेफ्ट ventricular contraction मध्ये, लेफ्ट ventricular systole मध्ये it is the amount of blood pumped during one ventricular systole left side चे, लेफ्ट ventricle systole ला. It is the amount of blood pumped during one ventricular systole in systemic circulation. सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये. कारण आपण पल्मनरी सर्क्युलेशनचं कॅल्क्युलेशन नाही करत आहे, त्याला आपण स्ट्रोक व्हॉल्यूम नाही म्हणत. या स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे बॉडीकडे किती ब्लड फेकलं गेलं. आता हेच इट इज अबाउट 70 to 80 ml. किती असतं हे नॉर्मली? 70 to 80 ml. जर 70 ml धरलं तर तुम्हाला कळलं की 70 ml जर धरलं आणि 72 बीट्स जर धरले तर किती होतो? तर म्हणजे याच्यातनं काय तुम्हाला कन्क्लुजन काय निघतं, इंटरप्रिटेशन काय काढणार? तर व्हेरी सिंपल इंटरप्रिटेशन, नीट लक्ष द्या की होल बॉडी, आपल्या बॉडीमध्ये इन अन अडल्ट 5 to 6 liters ऑफ द ब्लड इज देअर. आणि आपल्या हार्टची साईज काय? क्लेंज्ड फिस्ट, बंद मुठी एवढं. तर त्याच्यात लेफ्ट व्हेंट्रिकल मधून एका स्ट्रोक मधून किती ब्लड बाहेर फेकलं जात आहे? 70 ml. म्हणजे असं रफली तुम्ही म्हणू शकता की टोटल बॉडीचं ब्लड हार्ट मधून 1 मिनिटात पंप केलं जातं. येतंय तुमच्या लक्षात? एका मिनिटामध्ये टोटल बॉडीचं ब्लड पंप आउट केलं जातं. आता तुम्ही ह्या हिशोबाने जर फक्त 5 लिटर एवढं जरी धरलं तुम्ही तर 6 मिनिटाचे होतात किती बघा. 60 मिनिटाचे किती होतात? आय थिंक 300 लिटर. बरोबर आहे ना? म्हणजे आपलं हार्ट एका तासात ब्लड किती पंप करतं? 300 लिटर्स. 300 लिटर्स. आता याला गुणाकार करून टाका 24 तासाने. 24 into 300 किती होईल? 72,000 लिटर. येतंय बरोबर? बघा 5 लिटर एका मिनिटात, 5 लिटर एका मिनिटात, 10 मिनिटात 50 लिटर, 60 मिनिटात 300 लिटर आणि इंटू 24 आवर्स, 24 तासामध्ये किती झाले? किती टँकर झाले याचा विचार करा. किती टँकर्स. कारण आपल्याकडे जे टँकर ना, आपण जे रस्त्यावर लिटर पाणी बसतं याच्यात. किती पाणी बसतं बाळांनो? 7,500 लिटर
7,500 लिटर. इथं लिटर किती झाले बघा? आवाज येतंय ब्रेक तुमच्या लक्षात? होतोय. एक शून्य जास्त झाला. हा, सॉरी. म्हणजे एक टँकरच्या आसपास जवळजवळ. किती? एक टँकरच्या आसपास. 24 त्रिक 72. इथे एक शून्य जास्त झाला होता. 7,200 तुम्ही बोलले नाही. 7,200 लिटर म्हणजे एक जे आपल्याकडे टँकर येतं, या एका टँकर इतकं ब्लड आपलं एवढंसं हार्ट रोज पंप करतं. म्हणजे हार्टची कपॅसिटी काय झाली, किती जबरदस्त पॉवरफुल काम चाललेलं असतं. तुम्ही अंदाज लावू शकता. किती मुलांना आवाजाचा प्रॉब्लेम येतोय? कम ऑन, बोला बरं पटकन, ऑन करा तुमची ऑडिओ. ही मुलगी पुन्हा पुन्हा सांगते. कोण आहे? कोणाला प्रॉब्लेम येतोय आवाजाचा? बोला. हाऊ मेनी ऑफ यू दे आर हॅव्हिंग डिस्टर्बन्सेस इन साऊंड? क्लिअर आहे आवाज. मग कोण कोण क्लिअर बोलतोय? आहे आवाज. बर, मधून मधून ब्रेक होत होता सर. कोण कोण बोलतोय? श्रेया तू आहे का? हो. अच्छा. रेंजचा तुझ्या एंडला प्रॉब्लेम असेल बाळा, बाकीच्या मुलांना प्रॉब्लेम नाहीये. तुझ्या एंडला कदाचित रेंजचा कमी जास्त असू शकतो. तुझाच आवाज ब्रेक होऊन येतोय मला. कोण बोलतोय काय माहिती. राजेश्वरी, राजेश्वरी तुझा आवाज आला नाही. तू काय बोलली? हे क्लिअर झालं का? कार्डियाक आउटपुट म्हणजे काय? ज्यांचा साऊंड क्लिअर आहे ते बोला. सोनल आली आहे का आज? सोनल, व्हॉट इज कार्डियाक आउटपुट? बोल बेटा पटकन, फास्ट. तन्मय तू असतील तर सांग, तुला काय कळलं? ज्यांना माझा आवाज येतोय आणि ज्यांचा आवाज मला येऊ शकतो, त्यांना काय समजलं? त्यांनी इंग्लिश मध्ये वाक्य नंतर बनवा, पण मराठीत मला सांगू शकता. इन मराठी दे कॅन टेल मी. एका मिनिटाला बॉडी किती ब्लड पंप करते त्याला काढ. 1 मिनिटला बॉडी पंप किती करते का? ब्लड पंप करते त्याला बॉडी पंप करते का हार्ट पंप करतं? हार्ट बॉडी पंप. पंप करते का हार्ट पंप? हार्ट पंप करताय. हा, एका मिनिटामध्ये हार्ट किती ब्लड पंप करतं त्याला आपण काय म्हणतो? कार्डियक आउटपुट. हा सर, cardiac output बोल also बोल. known as the heart output denoted by the symbols, or it is a term used in cardiac physiology बरोबर आहे. that describes the volume of blood being pumped by the heart by the left and right ventricle per unit time. पर युनिट टाइम म्हणजे आपण त्याला एक युनिट टाइम म्हणजे 1 मिनिट असं धरतो. Sir, ठीक आहे? correct आहे? सो हो, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. त्याची तू जे सांगितलं दॅट इज गिवन इन फिजिओलॉजी, बुक ऑफ फिजिओलॉजी. आपल्या टेक्स्टबुक मध्ये एवढंच दिलेलं आहे. आपल्या आत्ताचं जे रिसेंट टेक्स्टबुक आपल्या समोर आलेलं आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू, कार्डियक इट इज द व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप्ड आउट पर मिनिट, एवढंच दिलेलं आहे. फॉर ए नॉर्मल अडल्ट ह्युमन बिंग इट इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. म्हणजे कार्डियक आउटपुटचा फॉर्म्युला काय असेल? कार्डियक आउटपुट इज इक्वल टू स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू HR. काय फॉर्म्युला आहे याचा? स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू HR. आता स्ट्रोक व्हॉल्यूम किती असतो तुम्हाला माहिती आहे. एका स्ट्रोक मध्ये किती बाहेर पडतं ते आपण कॅल्क्युलेट करतो. इट इज रफली 70 ml इंटू हार्ट रेट जो असेल तो. हा जर 60 असेल तर केवढा? हा 90 असेल तर कमी होतो, याचा व्हॉल्यूम कमी होतो. या दोघांचं रिलेशन असतं बाळांनो, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. हे 70 ml, तुम्ही ज्या वेळेला हार्टबीट वाढतात त्यावेळेला दरवेळेला 70 ml जाईल असं नाहीये, चेंज होतो तो व्हॉल्यूम. पण एक हेल्दी आणि नॉर्मल सिटिंग पोझिशनला, रेस्टिंग पोझिशनला ही कंडिशन असते आणि त्यावेळेला हार्टबीट साधारण 70 ते 72 असतात. म्हणजे टोटल बॉडीचं ब्लड हार्ट कडून पंप केलं जात असतं एका मिनिटामध्ये. त्याला आपण काय म्हणतो? कार्डियक आउटपुट. आता
पुढचे हेडिंग लिहूया ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर लिहिलं, हेडिंग दिलं का सगळ्यांनी? ब्लड प्रेशर. कोणाला सांगता येईल व्हॉट इज ब्लड प्रेशर न बघता? तुम्हाला काय वाटतं, काय तुमच्या मनात जे असेल ते सांगा. व्हॉट इज ब्लड प्रेशर? इट ब्लड इज प्रेशर. इट इज हो गायत्री, इट इज द प्रेशर ऑफ ब्लड एक्झर्टेड टाकलं जाणं एखाद्या वस्तूवर आदळणं. इट इज द प्रेशर ऑफ ब्लड एक्झर्टेड ऑन द वॉल्स ऑफ आर्टरीज. वॉल्स ऑफ आर्टरीज. आर्टरीजच्या वॉलवर जे प्रेशर क्रिएट केलं जातं ड्यू टू ब्लड, दॅट इज कॉल्ड ॲज ब्लड प्रेशर. आता आपलं टेक्स्टबुक काय सांगतं? इट इज द, कुठे गेलं, हा, ब्लड प्रेशर इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ, इथं द प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन द वॉल्स ऑफ द ब्लड वेसल इज कॉल्ड ॲज ब्लड प्रेशर. आलं लक्षात? इथं तुम्ही आर्टरीच्या ऐवजी सिम्पली ब्लड वेसल्स लिहिलं तरी चालेल. पण कसं आहे, आपण जनरली वी मेजर द प्रेशर ऑफ आर्टरीज, नॉट द अदर वेसल, त्यामुळे आपण याला आर्टरी स्पेसिफिक म्हणतो. आता या मोजण्यासाठी जे यंत्र असतं त्या यंत्राचं नाव लिहून घ्या. या यंत्राचं नाव आहे बाळांनो स्फिग्मो मॅनोमीटर. या यंत्राला काय म्हणतात? स्फिग्मो मॅनोमीटर. त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं, आपण त्याच्यावर चर्चा पण केली होती की हे बघा, एक मर्क्युरीचा कॉलम असतो बाळांनो, एक मर्क्युरीचा कॉलम असतो आणि सर्वसाधारण अशा प्रकारचं ते यंत्र असतं. तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे, बहुतेक जण, सगळेजण डॉक्टरकडे गेलेलेच असतात, त्यामुळे एव्हरीबडी इज नोईंग. इथं सेंटरला बाळांना एक ट्यूब लावलेली असते. ज्या ट्यूब मधून इथे शेवटचा जो आकडा असतो हा 300चा असतो आणि इथून 0 पासून सुरुवात झालेली असते. 0च्या खाली हा जो मर्क्युरी असतो हा भरलेला असतो. याला अशा पद्धतीने इथे एक एअर, इथं एअर साठी अशी व्यवस्था केलेली असते जेणेकरून याच्यामध्ये, इथं असं ऍक्च्युअली असं असतं, तुम्हाला दाखवतो मी. याच्यातनं हा कॉलम मूव्ह, याच्यात काय भरलेला असतो? मर्क्युरी भरलेला असतो. आणि याला एक आउटलेट, एक अशा ठिकाणी आउटलेट असतं, याला अशी ट्यूब जोडलेली असते ज्याच्यातनं डॉक्टर लोक तो जो फुगा असतो हातातल्या त्यांच्या, मी एकदम शॉर्ट आणि एकदम रफ डायग्राम काढतोय. हा जो फुगा असतो, या फुग्यात भरलेली हवा वरती जाईल आणि दुसऱ्या बाजूने याला अशी व्यवस्था असते की तो रिलीज पण करता येईल. म्हणजे दुसऱ्या बाजूला काय असेल, याचा दुसरं जे एंड असेल त्या पेशंटच्या हाताला जो, सपोज हा पेशंटचा हात आहे, याच्यावर हा पट्टा गुंडाळलेला आहे, तिकडे या. म्हणजे ज्या वेळेला डॉक्टर लोक काय करतात, याला पंप करतात, त्यावेळेला हवा याच्यात भरली जाते आणि हवा भरली जाते त्यावेळेला हा कॉलम वरती 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 सरकतो. हा सरकताना डॉक्टर लोक सर्वसाधारण 180 खाली काढतो, 180च्या आसपास, या बाजूला 200 असेल, या बाजूला 220 असेल, इकडे 240 असेल, इकडे 260 असेल, ते 280 असेल आणि इथे 300 असेल. अशा पद्धतीने अल्टरनेट हे 160 असेल, 140 असेल, 120. काय म्हणतोय बोल त्यांना? हा, गीता काय म्हणतो बाळा, बोल.
डू यू हॅव एनी क्वेश्चन? नाही सर, ते चुकून म्यूट ऑन होऊन गेलेलं. ओके ओके. आता होतं काय, ज्या वेळेला डॉक्टर लोक याला प्रेशरने वरती करतात त्यावेळेला इकडे हवा भरली जाते आणि इकडे हा कॉलम वरती 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 चढतो. हा कॉलम ज्या वेळेला वरती चढतो त्यावेळेला समजा हा पेशंटचा हात आहे, हा पेशंटचा हात आहे समजा, तर हा हात सरळ ठेवायला सांगतात डॉक्टर लोक. त्याच्यात सगळी प्रोसेस दिलेली ह्या वर्षाच्या सिलेबस मध्ये, देअरफॉर आय एम एक्सप्लेनिंग. आता ह्याच्यामध्ये समजा हा पेशंटचा हात आहे, तर या ठिकाणी इथे आर्टरी असते, या ठिकाणी एक आर्टरी असते जी वरून दबल्या, हिचं वरती नाव असतं ब्रॅकियल आर्टरी. हिचं नाव वरती काय असतं? ब्रॅकियल आर्टरी. नंतर हिच्या ब्रांचेस होतात, एक एक इकडच्या बाजूला जाते आणि एक इकडच्या बाजूला जाते. जी अंगठ्याच्या बाजूला जाते तिला आपण म्हणतो रेडियल आर्टरी, आणि जी करंगळीच्या बाजूला येते तिला आपण म्हणतो अल्नार आर्टरी, कारण तिकडे अल्ना बोन असतं, अल्नार आर्टरी. तर त्याच्याशी आपल्याला घेणं नाही, पण ह्या बायफर्केशनच्या आधी इथे जिथे ही बायफर्केट होते त्याच्या आधी आता डॉक्टरनी काय केलं ते सांगतो. डॉक्टरनी काय केलं, हा जो पट्टा लावला होता हा रबरी पट्टा होता. लिसन व्हेरी केअरफुली. हा जो पट्टा होता हा पट्टा रबरी पट्टा होता. या रबरी पट्ट्यामुळे काय झालं, ज्या वेळेला इकडून डॉक्टरने हवा भरली त्यावेळेला हवा भरल्यानंतर इथे टू वे कनेक्शन असतं, याच्यातनं हवा इकडे गेली. ही हवा गेल्यानंतर ही रेडियल आर्टरी जी नॉर्मली फ्लो करत होती, नॉर्मल ब्लड नेत होती, ती बंद झाली, ही लॉक झाली. लॉक झाली म्हणजे कसं झालं, ही अशी होऊन गेली बाळांनो. आता याच्यातनं ब्लड पास होणं बंद झालं. येतंय तुमच्या लक्षात? आता ब्लड पास होणं बंद झालं. बंद झाल्यानंतर त्यामुळे आपल्याला कळ लागते बघा हाताला, याचं ब्लड फ्लो होणं बंद झालं की लगेच कळ लागते. आपण म्हणतो डॉक्टर साहेब दुखायला लागलं, हे 180-200 पर्यंत जाता जाता एकदम ब्लॉक होऊन जाते. आता ब्लॉक केल्यानंतर डॉक्टर काय करतात, या ठिकाणी एक इथं नॉब असते, इथे याला रिलीज करतात, सोडतात अशी हवा. हवा सोडल्यानंतर काय होतं की एक स्टेप असते बाळांना, एकदम काळजीपूर्वक ऐका, तुम्हाला कळत जाईल. याच्यातनं एक स्टेप अशी येते की जिथून ब्लड फ्लो हळूहळू सुरू होतो. हळूहळू थोडेस हे मोकळी होते आणि मोकळी झाल्यानंतर याच्यातनं थोडं थोडं ब्लड फ्लो व्हायला सुरुवात होते. थोडं थोडं ब्लड फ्लो व्हायला सुरुवात होते. ज्या पॉइंटला हे पहिल्यांदा ब्लड फ्लो सुरू होतो, ज्या पॉइंटला इथे ब्लड फ्लो सुरू होतो त्यावेळेला डॉक्टरने काय केलेलं असतं, त्यांचा जो स्टेथोस्कोप असतो, डॉक्टरांकडे जो असलेला स्टेथोस्कोप असतो, जे का ही ट्यूब असते ना, ते समजा हे इकडे डॉक्टर उभा आहे, ठीक आहे, तर हे डॉक्टरचा स्टेथोस्कोप. तर डॉक्टरच्या कानात इथे ठेवल्यानंतर आवाज येतो पहिल्यांदा इथून ब्लड फ्लो सुरू झाला की पहिल्यांदा आवाज येतो. पहिल्यांदा जो आवाज येतो तो सर्वसाधारण हेल्दी माणसामध्ये इथून सुरुवात होतो, त्या पॉइंट पासून सुरुवात होतो. इथे पहिला त्यांना डॉक्टरला पहिला आवाज ऐकू येतो. ज्या ठिकाणाहून आवाज टक 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 असा आवाज यायला सुरुवात होतो, आणि तो आवाज बाळांनो कंटिन्यू कुठपर्यंत येत राहतो, इथपर्यंत येत राहतो, 80 पर्यंत. म्हणजे आवाज जाणू स्टार्ट कुठे होतो 120 ला, आणि एंड कुठे होतो, आवाज येणं बंद कुठे होतं साधारण 80 आणि 60 यांच्यामध्ये, किंवा 80 पासून बंद होऊन जातो. म्हणजे जिथून आवाज स्टार्ट झाला त्या प्रेशरला आपण म्हणतो सिस्टॉलिक प्रेशर. काय म्हणतो बाळांनो आपण त्याला? सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. आणि ज्या ठिकाणी आवाज येणं बंद झाला त्याला आपण म्हणतो डायस्टोलिक ब्लड प्रेशर. कळतंय का मी बोललेलं? सगळ्यांना आवाज जातोय, कळतंय? म्हणजे जिथून आवाज स्टार्ट झाला त्याला काय नाव दिलं? सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. आणि जिथे आवाज एंड झाला कानात यायला, त्या साऊंडला एक नाव आहे, त्या साऊंडचं नाव आहे कोरटकॉफ साऊंड. त्या साऊंडचं नाव काय? कोरटकॉफ.
KORTOKOFF, कोर्टकॉफ्स साऊंड. कोर्टकॉफ्स नावाच्या सायंटिस्टने याला शोधलेलं म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे. जो कानामध्ये आपल्याला स्टेथोस्कोप मधनं आवाज येतो, दॅट साऊंड इज कॉल्ड एज कोर्टकॉफ साऊंड. कोरोटकॉफ साऊंड. आता हा जो साऊंड आहे, हा साऊंड का आला की इथे ज्या वेळेला तुम्हाला माहिती आहे हार्ट दरवेळेला पंप करताय, आपण काय केलं होतं, प्रेशरने बंद केली. एक स्टेप, एक पॉइंट असा येतो जिथून ब्लड फ्लो सुरू होतो, म्हणजे आर्टरी ओपन होते आणि पहिल्यांदा ठोका मिळतो माणसाला. तो जो पहिला ठोका मिळतो तो दाखवतो की तुमच्या हार्ट कडून जे ब्लड पंप केलं जातंय, लेफ्ट वेंट्रिकल मधून जे पंप केलं जातंय ते किती प्रेशरने पंप केलं जातंय. आपण त्याच्यासाठी एक डिव्हाइस लावलेला आहे आणि तो ठोका पहिल्यांदा माणसाला कुठे मिळतो, पहिल्यांदा कितीवर मिळतो, 120 पासून त्याचा आवाज यायला सुरुवात होतो. आता तो जो आवाज यायला इथे सुरुवात होते त्याला आपण काय म्हणतो, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. म्हणजे इट इज द हायेस्ट प्रेशर. इट इज द हायेस्ट प्रेशर. ज्या वेळेला एकदम जोरात हार्ट पंप करतं, लेफ्ट वेंट्रिकल पंप करतं, लेफ्ट वेंट्रिकल पंप करून एओर्टामध्ये जी पहिला स्ट्रोक जो जोरात ब्लड फेकलं जातं, दॅट फर्स्ट स्ट्रोक इज सिस्टॉलिक बीपी. त्याच्यानंतर ज्या वेळेला एकदम फ्री फ्लोईंग सुरू होतं, ही कम्प्लिटली ही आर्टरी मोकळी होते, म्हणजे डॉक्टरने याच्यावरचा प्रेशर कम्प्लीट रिलीज केला जातो, त्यावेळेला एकदम नॉर्मल फ्लोने ब्लड सुरू होतं, त्यावेळेला आवाज स्टॉप होतो. दॅट इज कॉल्ड एज डायस्टोलिक बीपी. म्हणजे आपल्या ब्लड मध्ये बाळांनो कंटिन्युअस आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये, खास करून आर्टरीज मध्ये कॉन्स्टंट प्रेशर असतो. कॉन्स्टंट प्रेशर असतो. तुम्ही म्हणाल आता तुमच्या डोक्यात प्रश्न आहे की सर की कॉन्स्टंट प्रेशर असण्याचं कारण काय. म्हणजे तुम्ही जर मला विचाराल की तुमच्या ब्लडला समजा इथून मागचा फोर्स नाहीये, तर तरी सुद्धा नॉर्मल प्रेशर किती राहील, तो डायस्टोलिक प्रेशर हा स्थिर असतो बाळा. डायस्टोलिक प्रेशर हा 80 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी हा स्थिर असतो बॉडीमध्ये. म्हणजे ब्लडला एक कॉन्स्टंट जेव्हा पुल करायचा असतो, जोरात धक्का द्यायचा असतो, धक्का देण्याचं काम, मागून रेटण्याचं काम लेफ्ट वेंट्रिकल करतो. पण इतर वेळेला सुद्धा ब्लडला नॉर्मल प्रेशर असतो. तो जो नॉर्मल प्रेशर असतो त्यामुळे काय होतं ते आपण आता लिम्फॅटिक सिस्टीम शिकताना समजून घेणार आहोत. हे त्याच्यामुळेच प्रत्येक बॉडीवर. मग तुम्ही म्हणाल की हार्टचं काम काय. हार्टचं काम असं आहे की बॉडीच्या, आता इथे माझ्या बोटापर्यंत, या बोटाच्या टोकापर्यंत, पायाच्या टोकापर्यंत, ब्रेनच्या प्रत्येक पार्ट पर्यंत जर मला ब्लड पोचवायचं असेल तर त्याच्या मागे प्रेशर असतं आणि तो ऍडिशनल प्रेशर असला पाहिजे. म्हणजे सिस्टॉलिक प्रेशर और हार्ट ऍड्स दॅट प्रेशर so that things which are present, the nutrients which are present, they can go out of the capillaries. Capillaries मधून ते इझिली बाहेर निघून जावं, कॅपिलरीज मधून न्यूट्रिएंट्स बाहेर जावे, ऑक्सिजन बाहेर जावा, ही व्यवस्था करण्यासाठी सिस्टॉलिक ब्लड प्रेशर काम करतं. येतंय तुमच्या लक्षात. म्हणजे सिस्टॉलिक आणि तो प्रेशर एका विशिष्ट पद्धतीने सतत मेंटेन राहावा. त्याच्यामुळेच बऱ्याच, आता कसं आहे, जसं जसं आपण पुढे पुढे जातो तसं कॅपिलरीज मधला जर एवढा प्रेशर मागे राहिला नसता तर कॅपिलरीज मधला प्रेशर एकदम कमी होऊन गेला असता. तो कॅपिलरीज पर्यंत जर तो प्रेशर टिकवायचा असेल, आपण तुम्हाला आठवत असेल जेव्हा मी एक्सक्रिटरी सिस्टीम शिकवत होतो तेव्हा ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर बद्दल आपण बोललो होतो. तो किती होता, 55 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी होता बघा. आलं लक्षात. म्हणजेच काय, कॅपिलरीज मध्ये ग्लोमेरुलर कॅपिलरीज पर्यंत जाताना तो प्रेशर एवढा कमी होतो. जर समजा आणखी कमी राहिला असता, मागे जर हा प्रेशर राहिलाच नसता तर तो किती राहिला असता आणि फिल्ट्रेशन झालं असतं का. म्हणून निरनिराळ्या बॉडी ऑर्गन्स पर्यंत, प्रत्येक टिश्यू पर्यंत प्रॉपरली ब्लड पोहोचण्यासाठी सिस्टॉलिक आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आय थिंक दिस कन्सेप्ट वुड बी कम्प्लिटली क्लिअर टू ऑल ऑफ यू. आता कसं मोजतात, काय मोजतात, एव्हरीथिंग आय हॅव एक्सप्लेन. त्याच्यानंतर या जो साऊंड प्रोड्यूस होतो, जो कानामध्ये आवाज येतो, त्याला काय म्हणतात तो पण आपण समजून घेतला. सो नाव यू पीपल कम टू नो द नॉर्मल ब्लड प्रेशर इज ऑलवेज 120. आपण लिहिताना तो असं लिहितो, 120/80 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. कुठलाही डॉक्टर ब्लड प्रेशर लिहिताना हे
दोन्ही आकडे लिहितो आणि समोर त्याचं युनिट लिहितो. समजलं? हे लिहिण्याचा प्रघात आहे, ही लिहिण्याची पद्धत आहे. वरच्या बाजूला, त्यामुळे वरचा खालचा असा पण तुम्ही शब्द ऐकला असेल. हा जो वरचा असतो, दिस number denotes the systolic number. This is the systolic number and this is diastolic number. This number represents the systolic blood pressure and this number represents the diastolic blood pressure. So I think it is clear. आता ह्या ब्लड प्रेशरशी रिलेटेड ज्या टर्म्स आहेत ते आपण आधी समजून घेऊ, मग पुढे जाऊया की पल्स प्रेशर काय असतो किंवा पल्स म्हणजे काय, हे बाकीच्या गोष्टी आपण समजून घेऊ. जाऊया का पुढे? आता ह्याच्यावरच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला बनवायच्या. कोणाला प्रॉब्लेम असेल तर प्लीज आस्क मी. एखादी गोष्ट नाही कळली, नाही समजली तर विचारा, मला सांगा. मी ब्लड प्रेशरचा हेतू, ब्लड प्रेशर कसं क्रिएट केलं जातं, का बरं असतं, एव्हरीथिंग आय हॅव एक्सप्लेन. Sir, काल एक Sir, I व्हॅसोप्रेसिन have a नावाचा question. आपण बोल विचार Sir, ना. females have slightly lower BP than male. Why? Why? फिजिओलॉजिकली त्याला असं दिलेलं आहे बाळांनो, त्याच्या मागे काही स्पेसिफिक रिझन असं नाहीये. तसं पाहायला गेलं तर वेट ऑफ द फिमेल हार्ट इज ऑल्सो लेस. छोटे दिलवाली होती है महिलाएं, तर फिमेल्सचं हार्ट पण छोटं असतं, त्यांचं ओव्हरऑल बॉडी स्ट्रक्चर असं त्या, आणि किती स्लाइट म्हणजे फार मोठा फरक नसतो. आणि फिमेल्स मध्ये काय असतं की ब्लड व्हेसलची रचना तशी आहे, ओव्हरऑल फिजिओलॉजी, फिमेल्सची फिजिओलॉजी थोडीशी मेल पासून डिफर करते. काही सायंटिस्ट लोकांचं असं म्हणणं आहे की फिमेल्सच्या बॉडी मध्ये जो प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन जो असतो ना, त्याच्यामुळे मेल्स पेक्षा, कारण टेस्टोस्टेरॉन जे असतो, टेस्टोस्टेरॉनचं सिक्रिशन ऍड्रिनलिन सिक्रिशनला मदत करतं, त्यामुळे मेल्स मध्ये थोडा अग्रेसिव्ह स्वभाव असतो. त्यामुळे मेल्स मध्ये थोडंसं ब्लड प्रेशर ऑन हायर साईड असतं आणि फिमेल्स मध्ये कम्पॅरेटिव्हली त्या शांत असतात आणि त्यांच्याकडे ते हॉर्मोन्स सपोर्टिव्ह असतात, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन वगैरे. त्यामुळे ओव्हरऑल ब्लड प्रेशर मेल्स पेक्षा थोडंसं खालच्या बाजूने असतं. ह्याच्यापेक्षा फार डिटेलची गरज नाही. आणि तुम्ही जेव्हा पुढे फिजिओलॉजी डिटेलमध्ये शिकाल तेव्हा हेच अशाच पद्धतीचं रिझन तुम्हाला वाचायला मिळणार आहे. पुढे जाऊया. आता दोन टर्म पहिल्यांदा समजून घेऊ. आता व्हॅसोप्रेसिन बद्दल मी बोलत होतो, पहिल्यांदा ते समजून घेऊ. व्हॅसोप्रेसिन एक असं हॉर्मोन आहे, हे काय करतं, हे जेव्हा तुम्ही शिकवलेलं आहे मी तुम्हाला ज्या वेळेला एक्सक्रिटरी सिस्टीम शिकवत होतो त्यावेळेला, व्हॅसोप्रेसिन ज्या वेळेला रिलीज होतं त्यावेळेला टोटल बॉडीच्या जेवढ्या ब्लड व्हेसल्स असतात, तेव्हा मी ब्लड व्हेसल्स तुम्हाला समजून सांगितलं, त्या सगळ्या बॉडीच्या ब्लड व्हेसल्स ज्या असतात, ब्लड व्हेसल मध्ये जो मधला लेअर असतो, दॅट मिडल लेअर इज कॉल्ड ॲज ट्युनिका मीडिया. त्याच्यामध्ये असतात स्मूथ मसल्स. त्या स्मूथ मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन केलं जातं आणि पूर्ण बॉडीच्या ब्लड व्हेसल्स जे असतात त्यांचं नॅरोईंग होतं. काय होतं, नॉर्मल ल्युमेन पेक्षा, नॉर्मल डायमीटर पेक्षा नॅरो होतात. आणि त्यामुळे तुम्हीच विचार करा, जर सगळ्या पूर्ण बॉडीचे पाईप ऍट ए टाइम जर नॅरो झाले, त्यांचा आतला जो व्हॉल्यूम होता, आतला जो डायमीटर होता तो कमी झाला, तर त्याच्यामुळे कमी असून सुद्धा, ब्लड कमी असून सुद्धा हार्टकडे जास्त प्रमाणात ब्लड येऊ शकतं. पुढे आपण जेव्हा ब्लड प्रेशर ही संकल्पना डिटेलमध्ये आता पुढे जातोय तेव्हा तुम्हाला कळेल की व्हेनस प्रेशर जो असतो, व्हेन्स मधून जे येणारं ब्लड जे असतं त्याच प्रपोर्शन मध्ये ब्लड बाहेर पडतं. म्हणजे हार्टकडे जसं ब्लड येईल तरच ते जास्त प्रमाणात बाहेर फेकलं जाऊ शकतं ना, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे सुपेरियर व्हेना केवा आणि इन्फेरियर व्हेना केवा मधून जर ड्रेनेज नॉर्मल असेल, येणारा ब्लड नॉर्मल असेल, तर हार्ट नॉर्मली पंप करेल. पण समजा काही कारण असतं, एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला, एक छोटस इन्सिडेंट सांगतो. समजा एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला आणि मोठा ब्लड लॉस झाला. मोठा ब्लड लॉस झाला तर काय होईल
की सुपेरियर वेना कॅवामध्ये आणि इन्फेरियर वेना कॅवामधून जो व्हॉल्यूम जेवढ्या प्रमाणात ब्लड यायला पाहिजे होतं तेवढ्या हार्टमध्ये येणार नाही. मग तेवढ्या प्रमाणात हार्टमध्ये येणार नाही तर मग तेवढ्या प्रमाणात लंग्स मध्ये जाणार नाही आणि लंग्स मधून ते लेफ्ट व्हेंट्रिकल मधून मध्ये येणार नाही, राईट ॲट्रियम लेफ्ट ॲट्रियम मधून लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये येणार नाही आणि परिणामी सिस्टेमिक सर्क्युलेशन डिस्टर्ब होईल. अशा वेळेला ब्लड प्रेशर खाली जातं. येतंय लक्षात? म्हणजे जर आपल्याकडे मराठीत म्हण आहे बघा, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. पोहरा म्हणजे ते भांड. जर आडात पाणी असेल, खाली विहिरीत पाणी असेल तर तुम्ही बुडवली बादली की तुम्ही खेचू शकता, येऊ शकतं पाणी. पण जर त्या आडातच पाणी नाही तर तुम्ही किती वेळा बादली मारली तर किती पाणी येईल. तसं जर ओव्हरऑल व्हॉल्यूम कमी झाला तर ब्लड प्रेशर वर त्याचा परिणाम होतो, ब्लड प्रेशर खाली जातो. देर आर लॉट ऑफ रिझन्स आपण बघतोय. इकडे लक्ष द्या. व्हॅसोप्रेसिनचा रोल तुम्हाला समजून सांगितला. हे तुम्हाला ब्रेनला एक खाद्य दिलेलं आहे. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक्सक्रिशन जे चॅप्टर एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स अँड देअर एलिमिनेशन एकदा वाचून बघा. आता